सर बीडच्या घटनेसंदर्भात मुख्य आरोपी फरार असल्याचं पाहायला मिळतंय. काय सांगाल तुम्ही? सभागृहामध्ये काय मागणी करणार आहात? असं आहे की बीडचं प्रकरण हे सरकारशी संबंधित आहे. वाल्मिक कराड कोणाचा माणूस आहे? अशोक सोनवणेला मारल्यानंतर म्हणजे त्याच्या कानफडात मारल्यानंतर त्या घुलेने जे काही झालं त्याच्यामध्ये कोणाचे फोन लागले? त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याशी ज्या विंडमिलच्या कारखान्याचा जो काही संचालक बिनचालक आहे जो काय आहे तो त्याच्याशी कोण बोललं फोनवर? खंडणी कोणाच्या नावावर दाखल झाली आहे? अशोक सोनवणे हा मागासवर्गीय शेड्यूल कास्ट आहे. अट्रॉसिटी का नाही लागली अजून? म्हणजे पोलीस काय वेडेबेडे समजतात की काय महाराष्ट्राच्या जनतेला? असं आहे की बाकीचे घुले फुले टुले अंधेरे कंदेरे हे यांना काय अर्थ नाही. मेन वाल्मिक कराड वाल्मिक कराडवरती एक अजून कोणाचा बोट उठत नाही. वाल्मिक कराड पाहिजे ते करून बीडमध्ये उघड माथ्याने फिरतोय, उजळ माथ्याने फिरतोय. वाल्मिक कराडचे व्हिडिओ येत आहेत बघा. एक आज बीडमधनं माझ्याकडे व्हिडिओ आलाय की ज्यांच्याशिवाय माननीय मंत्री महोदयांचे पानही हलवू शकत नाही असे, आणि मग हे महाशय असे गर्दीतनं बाहेर येतात. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की कोणी वाल्मिक कराडांना कोणत्या मंत्र्याचं संरक्षण आहे? ते आपण शोधा ना जरा. आपल्याला पण काहीतरी काम असू द्या ना. आमचंच सगळं काम कशाला करतो? मुख्यमंत्री म्हणतात की कुठल्याही जाती धर्म भाषेचा कोणाचाही कार्यकर्ता हे बघा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कारवाई कधी करणार ते सांगा. तो कुठल्या जातीचा आहे, पातीचा आहे, कोणाच्या जवळचा आहे, त्याच्याशी आम्हाला काय करायचंय? आम्ही एवढ्या उघडपणाने बोलतोय आणि मी सांगतो चला तो माझ्या जातीचा आहे. मी वंजारी, वाल्मिक कराड पण वंजारी. अजून काय बोला पुढे? वंजारी बिंजारीचा प्रश्न येत नाही. ते प्रश्न आहे माणुसकीचा, क्रूरतेचा. ते जे मारणारी पोरं आहेत त्यांचे आणि वाल्मिक कराडांचे फोन तपासा. त्या घटनेच्या अगोदर 8 दिवस कोणाकोणाचे कोणाकोणाला फोन झाले ते तपासा. हप्ता मागायला कोणी सांगितलं ते तपासा. सगळ्या गुन्हेगारी वर्तुळामध्ये बीडमध्ये वाल्मिक कराडचंच नाव का येतं? सगळे वाल्मिक कराडकडे बोट का दाखवतात? हे सांगा ना जरा. म्हणजे जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा अधीक्षक, काय ते जेल प्रशासन, तिथे एक बाई आहेत, त्यांची बदली, त्यांची फाईल गायब. मागे कोण? तर पालकमंत्री. हे सगळंच जर पालकमंत्री ह्या पद्धतीने चालवणार असतील तर बीडला महाराष्ट्रातनं एक वेगळं जिल्हा म्हणजे राज्य प्रशासन करा ना. हे काय चालू आहे? साहेब, भुजबळांची पण नाराजी पाहायला मिळते. आज ते नाशिकमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हे घेतला. बघ, भुजबळांची नाराजी रास्त आहे. एखाद्या माणसाला वापरून फेकून देणं हे बरोबर. आणि मी झाल्या बोललेला माणूस आहे. म्हणजे मी काय नंतरचं राजकारण बोललेलो नाही. आणि मी काल हे लिहिलं की पवार साहेबांच्याकडे आल्यापासून त्यांना पवार साहेबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं. 90 मंडळ आयोगाचं झाल्यापासून याच नागपूरमधनं ते बाहेर पडले होते. या नागपूरमध्ये त्यांच्या जीवाला धोका असताना त्यांच्याशी पवारसाहेब कसे वागले, त्यांच्यावरती बंगल्यावर हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या घरी कसे गेले, हे सगळं बघितलेला मी एक कार्यकर्ता आहे. हे सगळा प्रवास बघितलेला मी एक कार्यकर्ता आहे. ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले पक्षाचे, ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले, आणि नंतरच्याही काळात पवार साहेबांनी कशी त्यांना साथ दिली, हे ज्यांनी हा प्रवास बघितलाय ते कधी विसरू शकत नाही. ते म्हणतात जहाज नाही चायना वहा नाही रहना, असं सुद्धा त्यांनी म्हटलं. असा तो त्यांचा मनाचा प्रश्न आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कुठे राहावं कुठे जावं हा माझा प्रश्न नाही. पण एका लढवय्या कार्यकर्त्याची राजकीय कारकिर्दची जी पद्धत आहे ती चुकीची. पण काही वेगळा निर्णय घेतील असं वाटतंय का? ते कुठे जातात, कधी जातात, काय करतात याच्याशी मला काय करायचं आणि तुम्हालाही काय करायचं? मला त्यांना कुठलीही खाती मिळतात, मला काय करायचं? खात्यांवरून वाद अजूनही सुरू आहे. पण मला काय करायचंय? विस्तार झाला मात्र कुठेतरी खाते वाटप झालं नाही, कसं बघताय? चालेल, होतं हो काय त्याच्यामध्ये. 5 वर्ष आहेत हातात.
चौथ्या वर्षी करतील ना. तुम्हाला काय सरकार चालल्याशी मतलब आहे ना. आवड साहेब वाल्मिक कराडांना स्थानिक नेतृत्व किंवा स्थानिक मंत्री पाठीशी घालतायत. अजून मी किती वेळा सांगू मी हे पहिल्या दिवसापासून बोलतोय मी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.